श्रद्धावंत उपासक उपासिकांनो, आज आपण धम्मपदामधली 14वी कथा ऐकणार आहोत. सहाय्यक भिक्षु वस्तू. बहुंचे सहित भास मानो हे धम्मदेशना शास्त्रांनी जेतवन बुद्ध विहारामध्ये असताना शास्त्रांनी 2 भिक्षूंना ही कथा सांगितली आहे. श्रावस्तीमध्ये 2 मित्र राहत होते. पुढे चालून त्या दोघांनीही तथागतांचा उपदेश ऐकला. उपदेश ऐकल्यानंतर त्या दोघांमध्ये वैराग्य निर्माण झालं आणि त्या दोघांनी काय केलं, प्रविज्ञा ग्रहण केली. 5 वर्षापर्यंत त्यांनी आचार्य आणि उपाध्यायाजवळ राहून त्यांनी विनय आणि त्यांची जे एवढे काही कर्तव्य असतात ते सर्व कर्तव्य शिकले. बघा, बुद्ध काळामध्ये जे लोक बुद्धांचा जेव्हा उपदेश ऐकायचे तर त्यांच्यामध्ये काही श्रद्धा उत्पन्न व्हायची, वैराग्य उत्पन्न व्हायचं की आपण गृहत्याग केला पाहिजे आणि आपण संन्यासी भिक्षू बनलं पाहिजे. नाहीतर जर असं वैराग्य आलं तर तो व्यक्ती काय करायचा, तर मरेपर्यंत बुद्धांची काय करायचा, शरण घ्यायचा बुद्ध धम्मसंघाची आणि तशा प्रकारे बुद्धांच्या विषयी त्याच्या मनामध्ये श्रद्धा स्थापन करून बुद्धांच्या उपदेशानुसार आपलं जीवन व्यतीत करायचा. तर 2 घटना मात्र घडायच्या. एक तर त्यांनी जर उपदेश ऐकला तर तो काय करायचा, भिक्षू बनायचा, नाहीतर मग बुद्धाचा गाढ उपासक बनायचा आणि भिक्खू संघाची सेवा करण्यासाठी तत्पर राहायचा. तर हे जे दोघं होते यांनी दोघांनी जेव्हा बुद्धांचा उपदेश ऐकला तर ऐकल्यानंतर त्या दोघांनी विचार केला की आपण काय केलं पाहिजे, दोघे संन्यासी बनूया, भिक्षू बनूया. दोघे भिक्षू झाले आणि 5 वर्षापर्यंत त्यांनी काय केलं, त्यांचे जे काही गुरु आणि आचार्य आहेत या दोघांची किती 5 वर्षापर्यंत काय केलं, त्याच्या जवळ राहून विनय आणि चांगल्या प्रकारे शिक्षापद त्यांनी शिकल्या. आता बघा, आता कोणता भिक्षू झाला तर 5 वर्ष आपल्या गुरुजवळ राहतो का, नाही राहत. एक दिवस झाला की दुसऱ्या दिवशी काय म्हणतो की मला आता प्रचाराला फिरायचं आहे. पण बुद्ध काळात तसं नव्हतं. त्यावेळेस तो व्यक्ती काय करायचे, 5 वर्षापर्यंत गुरु जवळ राहून शिकायचे. तर 5 वर्ष झाल्यानंतर त्यांनी विचारलं की या बौद्ध धर्मामध्ये बुद्ध शासनामध्ये किती कर्तव्य असतात, म्हणजे उत्तरदायित्व किती असतात, करणीय गोष्टी किती असतात. तर त्यांनी सांगितलं की 2 गोष्टी असतात. पहिली गोष्ट सांगितलं की विनय आणि ग्रंथी. तर ह्या 2 गोष्टी असतात ज्याला आपण विपश्यना म्हणतो. विपश्यना आणि ग्रंथ तटस्थ करणे. तर त्यातून एक मित्र होता, त्याला वाटलं की अरे आपलं काय जास्त वय झालेलं आहे की नाही, त्याच्यामुळे आपण काय हे पूर्ण सूत्र पाठ वगैरे करू शकत नाही. आणि जो दुसरा आहे तर त्याला असं वाटलं की आपण काय केलं पाहिजे, सूत्र वगैरे पठण वगैरे केली पाहिजे. तर जो दुसरा व्यक्ती आहे तर त्यांनी काय केलं, विपश्यना धारण करून केला चांगल्या प्रकार तो त्यांनी कर्मस्थान घेऊन तो काय बनला, पुढे चालून अरहंत बनला चांगल्या प्रकारे ध्यान वगैरे करून विपश्यना करून. आणि दुसरा जो व्यक्ती आहे तर त्याने काय केलं, त्याने उत्तरदायी कोणतं घेतलं की ग्रंथ पठन करणे है की नाही आणि शिकवणे. तर तशा प्रकारे त्यांनी काय केलं, ते ग्रंथ पाठ केले आणि जे काही नवीन शिष्य बनतात तर त्यांना काय करत होता, जो शिकवत होता. तर त्यांनी त्रिपिटक पूर्ण पाठ केले आणि काय करता 500 भिक्षूला घेऊन काय करता त्यांना शिकवत होता आणि त्याच्यासोबत कंटिन्यू 500 भिक्षू वगैरे राहत होते. तर अशा प्रकारे ते 18 भिक्खू संघाचा आचार्य बनला. ज्याला आपण 18 असत नाही तर महासंघ, त्या 18 मध्ये महासंघाचा तो काय बनला, आचार्य बनला, गुरु बनला, शिकवणारा बनला. आणि जो हा व्यक्ती इकडे होता तर त्याने काय केलं, चांगल्या प्रकारे बुद्धांचा उपदेश ऐकला, चांगला अभ्यास केला आणि त्याच्यावर काय केलं, त्यांनी अरहंत पद प्राप्त केलं. त्याला असं वाटलं की चला आपण काय केलं पाहिजे, बुद्धांची वंदना करण्यासाठी आपण गेलं पाहिजे. तर तो व्यक्ती बुद्धांची वंदना वगैरे करण्यासाठी गेला.
तर गरण्यानंतर गेल्यानंतर ते सांगायला बघ तुम्ही कोणाची शिष्य काय आहे की नाही. तर हा जो व्यक्ती होता, जो ग्रंथ पठण करणारा व्यक्ती, तर त्याला म्हटलं, त्यांना काय तेवढ्या मोठ्या भिक्खू संघामध्ये आपल्या मित्राविषयी काय ओळख द्यायची इच्छा होत नव्हती. त्याला असं वाटलं की याला एक पद येत नाही, मी कशाला ओळख देऊ याची की नाही. बघा, मी माणसामध्ये जास्त जर शिक्षण शिकलं किंवा जास्त जर कोणती जर विद्या जर शिकली, त्याच्यामध्ये काय होते, मीपणा येते, अहंभाव येते. तसंच त्याच्या मित्रांमध्ये काय झालं, मीपणा आला आणि मीपणा आल्यानंतर काय केलं, त्यांनी सांगितलं बा हा तुझा कोण लागतो है की नाही. तर त्यांनी सांगितलं की बा माझा तो कोणीही लागत नाही. यासाठी लागत नाही की सांगलं की अरे मी जर मित्र जर म्हटलं तर याला तर धम्माचं एक पदही येत नाही है की नाही. तर मी 500 लोकांना शिकवतो. तर अशा प्रकारे म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की बा मी काय त्यांना ओळखत नाही, काही नाही. तर त्यांनी सांगितलं की बा आमचे आचार्य अशा प्रकारे आहेत, तर ते करतात. तर अशा केल्यानंतर बघा, ते केल्यानंतर काय झालं, त्याला त्या ग्रंथ पठण करण्यावर त्याला एकदम राग वगैरे आला आणि त्याने सांगितलं की त्याला काय म्हणतात की त्याला काहीही येत वगैरे काही नाही. जर चर्चा जर करायला जर गेलं तर त्यांना काही येऊ शकते का, माझ्या मित्राला काहीच येत नाही. अशा प्रकारे त्यांनी म्हटलं. त्यांनी म्हटल्यानंतर मग त्याला असं वाटलं ठीक आहे, आपण काय केलं पाहिजे, आता त्यांच्यासोबत काय केलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आणि हा जो व्यक्ती होता याने काय केलं, हा चिवर घेतला, विपश्यना बुद्धाकडून शिकून काय घेतलं, चिवर धारण हे केलं आणि तो कुठे गेला, अरण्यामध्ये गेला. आणि अरण्यामध्ये गेल्यानंतर काय केलं, त्याला असं वाटलं ह्या तर व्यक्ती अरण्यात गेला आणि याला काय येत आहे की नाही. म्हणून त्यांनी काय केलं, त्याचा एकही शिष्य बनला नाही. पण हा जो होता तर यांचे खूप शिष्य बनले होते. आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यासोबत काय करा, चर्चा वगैरे काय नाही, प्रश्न उत्तर करा. त्यांना प्रश्न येतात, म्हणजे तुम्ही जे इतके हुशार आहात, तर आपण जर त्या भिक्षूंना जर विचारला येत नाही तर विचार करा, तुम्ही एकमेकांविषयी काय करा, प्रश्न वगैरे विचारा. तर ही गोष्ट जेव्हा झाली तर ही गोष्ट बुद्धाला समजली की त्याने सांगितलं की अरे हा व्यक्ती प्रश्न कोणाला विचारायला, की त्याच्या मित्राला यासाठी विचारायला की त्याला असं वाटलं की याला काहीच येत नाही. पण वस्तुतः तो व्यक्ती कोण आहे, तो व्यक्ती अनंत आहे. आणि बुद्धाला असं वाटलं की अरे याने जर त्या भिक्षूंना प्रश्न जर केले तर त्याच्यामध्ये जर करुणा निर्माण झाली तर ती करुणा सुद्धा काय याला कुठे घेऊन जाणारी आहे, नरकामध्ये घेऊन जाणार आहे. कारण का, याला माहित नाही की तो व्यक्ती अनंत आहे म्हणून. कोणाला, की ज्या व्यक्तीला अख्खा त्रिपिटक पाठ आहे की नाही, तर असा व्यक्ती काय म्हणतो की मी त्याला प्रश्न विचारतो है की नाही. आता दोघांचं काय चर्चा होईल. तर बुद्धाला वाटते की अरे या ग्रंथधरनं जर त्यांना विचारलं पण त्याला माहित आहे का, त्याला असं वाटतं हे बघ चिवर घेताना हा जंगलातच गेला, याला काही सूत्र माहित नाही, वचनही बुद्धाचं पाठ नाही, असं त्याच्या लक्षात आलं. म्हणून तो म्हणते की याला जर मी प्रश्न जर केले तर उत्तर जर दिलं नाही आणि त्यांनी जर त्या आनंद भक्तीची टिंगल जर केली तर मात्र बुद्ध म्हणतात की हा मेल्यानंतर डायरेक्ट नरकात सुद्धा जाऊ शकते. तर त्यासाठी मला काय केलं पाहिजे, त्या दोघांच्या चर्चेमध्ये मला सामील झालं पाहिजे. म्हणून बुद्ध गेले. बुद्ध गेल्यानंतर बघा, प्रत्येक बुद्ध विहारामध्ये बुद्ध काय एक आसन असायचे, त्या दोघांचे आसन सारखेच लावले. आणि बुद्धाचे जे आसन असते, कोणत्याही बुद्धाच्या विहारात गेलं भिक्खू निवासामध्ये तर बुद्धांचं आसन उंच असायचं, कुठे गेलं तरी. तर बुद्ध गेल्यानंतर ते आपल्या आसनावर वगैरे बसले आणि बसल्यानंतर त्यांना प्रश्न करण्याच्या आधी त्या ग्रंथधरला बुद्धानेच प्रश्न विचारले, भिक्षू प्रथम ध्यान कसं असते, द्वितीय ध्यान कसं असते, तृतीय ध्यान कसं असते, चतुर्थ ध्यान कसं असते. त्याच्यानंतर बुद्ध म्हणतात श्रोतापन्न कसा बनतो, सकृतागामी कसा बनतो, अनागामी कसा बनतो, अनंत कसा बनतो. असे कोण विचारले, बुद्धाने त्या ग्रंथधरला विचारलं. पण बुद्धाने जसं गेलं तर मात्र तो बुद्धाला तशा प्रकारे उत्तर देऊ शकला नाही. जसं आपण एखादा आपण पुस्तक पाठ करतो तर कसं करतो, त्याच्या ते पाठ केल्याच्या निमित्ताने आपण ते काय करतो, ते सांगतो. पण त्याचा आपल्याला नेमका अर्थ माहित आहे का, कारण कसं आपण ते पोपट पंचीने ते पाठांतर केले असते पण त्याचा अर्थ आपल्याला माहित नसतो. आपल्याला हे कर म्हणजे काय, ते पटकन करतो, हे सांगलं का ते सांगतो, पण त्याचं मागचं कारण काय आहे त्याची उकल करू शकत नाही माणूस. तर त्यांनी जसं बुद्धाने सांगितलं की बाबा प्रथम ध्यान कसं असते, तर त्यांनी मात्र त्याचा व्यवस्थित प्रसन्नदायक उत्तर देऊ शकला नाही. त्याच्यानंतर द्वितीय ध्यान कसं असते ते विचारलं, पण ते सुद्धा काय
त्यांनी जसं पाहिजे तसं उत्तर दिलं नाही, अपेक्षानुसार उत्तर दिलं नाही. तर अशा चारही प्रकारचे काय झालं, बुद्धाने काय केलं, विचारलं. नंतर काय सांगितलं की श्रोतापन्न कसं असते, श्रोतापन्न का बनतो माणूस, तर असं बुद्धाने त्याला विचारलं. तर विचारल्यानंतर त्यांनी तसं सुद्धा बुद्धाला काय दिलं, उत्तर दिलं नाही. बुद्ध पुन्हा म्हणतात सपुतागामी कसा असतो व्यक्ती, कसा बनतो, तर ते सुद्धा त्यांनी बरोबर उत्तर दिलं नाही. अनागामी कसा असतो आणि अरहंत कसा बनतो, तर याविषयी त्यांनी काय केलं, बुद्धांनी त्यांना जेव्हा विचारलं तर मात्र ते प्रसन्न होईल अशी त्यांनी उत्तर दिले नाही. तर अशा प्रकारे म्हटल्यानंतर त्यांनी असे उत्तर दिलं. त्याचे जे काही 500 जे हे होते, कोण ते शिष्य होते की नाही, त्याच्यानुसार राहायचे. तर त्यांना असं वाटलं की अरे आमचे इतके मोठे आचार्य सांगतोय की नाही, पण बुद्धांना यांनी प्रसन्न केलं नाही. तर केलं नाही तर काय केलं मग बुद्धांनी, मग ते जे शिनाश्रव भिक्षू आहे की ज्याला हे गाथा येत नव्हते की नाही, तर बुद्धांनी त्याला विचारलं, भिक्षू प्रथम ध्यान कसं असते, त्याने सगळे म्हणते भगवान प्रथम ध्यान असं असते. बघा यांना माहित आहे, पण यांना प्रथम ध्यान प्राप्त आहे का, नाही. माहित आहे की प्रथम ध्यान काय आहे ते, पण ते प्रथम ध्यान त्याला तो प्रथम ध्यानात गेला नाही. पण त्याला माहित नाही त्या भिक्षूला, पण तो काय करतो, प्रथम ध्यानात आहे. शिकवलं नाही कोणी कधी त्यांनी कोणाला, पण तो स्वतः काय आहे, प्रथम ध्यान त्याला माहित आहे. म्हणून त्यांनी ते सांगलं की बनते भगवान प्रथम ध्यान असं असते. बुद्ध त्याचं उत्तर ऐकून प्रसन्न झाले. नंतर बुद्धाने त्याला द्वितीय ध्यान विचारलं की द्वितीय ध्यान कसं असते, तर त्यांनी सांगितलं की द्वितीय ध्यान अशा प्रकारचं असते. तर बुद्ध प्रसन्न झाले. नंतर बुद्धाने तृतीय ध्यानाविषयी विचारलं की तिसऱ्या प्रकारचं ध्यान कसं आहे, तर त्यांनी तशा प्रकारे बुद्धाला उत्तर दिलं. बुद्ध प्रसन्न झाले. बुद्धाने चतुर्थ ध्यान विचारलं, त्यांनी चतुर्थ ध्यान सुद्धा सांगितलं. नंतर बुद्धाने सांगितलं श्रोतापन्न कसं असते, त्यांनी सांगितलं. सकृतागामी कसं सांगितलं, अनागामी कसं सांगितलं आणि अनंत कसं सांगते. तर हे सांगल्यानंतर काय केलं बुद्धाने, काय केलं, त्याला साधवा दिला. बुद्ध म्हणाले भिक्षू साधू साधू. हे साधवा केल्याने काय केलं, जे भूमीवर राहणारे देवता आहेत तर त्या देवतांनी सुद्धा काय केलं, साधवा दिला, ज्याला आपण भूमठ्ठा देवता म्हणतो. त्याच्यानंतर ब्रह्मलोक प्रत्येक की नाही, भूमठ्ठ देवता, तावती देवता, निम्मानरती देवता, पर्णिमी देवता, वशवर्ती देवता आहे की नाही, असं करत 21 देवलोकांनी साधुकार दिला. म्हणजे ब्रह्माने सुद्धा ते त्यांना साधुकार दिला की भिक्षू तुझे सांगलं उचित आहे, साधू साधू. त्याच्यानंतर नागाने जे नाग देवता आहेत त्यांनी सुद्धा साधुकार दिला सर्व. नंतर गरुड नावाचे जे देवता असतात, गरुड देवता, त्यांनी सुद्धा साधुवाद दिला आणि सांगितलं की या आनंद भिक्षूला काय साधू आहे की नाही, तर सर्वांनी नाही साधुवाद दिला. तर ही गोष्ट ऐकल्यानंतर काय केलं, त्याचे जे काही भिक्षू होते, त्याचे शिष्य होते, ते मात्र काय झाले, दुःखी झाले की नाही, त्यांना वाईट वाटलं. त्यांना असं वाटलं बघा आमच्या गुरुजीने काय उत्तर दिलं, पण साधं साधुकार्य बुद्धाने दिला का नाही, पण हा या भिक्षूला एक गाथाही येत नाही, बरोबर आहे की नाही, पण बुद्धांनी उत्तर दिलं तर सर्वांनी साधू केले. तर ही गोष्ट ऐकल्यानंतर काय केलं बुद्धांनी, ते सर्व दुःखी झाले. त्याला बरोबर वाटलं, प्रिय वाटलं का त्याला नाही. आता जसं बघा एखादा आपला मित्र असेल आणि आपण जर दुसऱ्याची जर प्रशंसा केली तर त्या मित्राला काय वाटतं की बघा माझा मित्र यांनी माझ्या मित्राला इतकं सांगूनही चांगलं म्हटलं का नाही. तर अशा प्रकारे मिळाल्यानंतर बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, की जो व्यक्ती आहे मी त्याला काय केलं, 4 वेळेस काय केलं, साधुवाद दिलाय नाही. आणि हे जे व्यक्ती होता काय होता आहे, 500 भिक्षूंना शिकवणार व्यक्ती होते ना, तर तुम्ही यांना काय केलं पाहिजे, त्यांना त्याची कधी प्रशंसाही केली नाही, आहे की नाही, आणि त्याला कधी तुम्ही साधवायला दिले नाही, अशा प्रकारे त्यांनी बुद्धाला म्हटलं. तर अशा प्रकारे बुद्ध म्हणल्यानंतर बुद्ध म्हणाले की भिक्षूंनो असं काय म्हणता तुम्ही, आहे की नाही. तर त्यांनी म्हणाले की म्हणते भगवान की आमचा जो आचार्य आहे की नाही, तर यांनी इतकं सांगून सुद्धा तुम्ही त्याला साधुवाद दिला नाही, आणि या व्यक्तीला तुम्ही सांगितल्यावर तुम्ही साधुवाद दिला आहे की नाही. तर अशा प्रकारे म्हणाल्यानंतर बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, तुमचा जे गुरु आहे, तुमचा जो आचार्य आहे तो कसा आहे, एखादे ढोरं वळणार आहे. कसा आहे, ढोरं वळणार आहे की नाही. जसं बघा आपण आपल्या जे शेळ्या असतात, बकऱ्या असतात, गायी असतात, आपण एखाद्या ठिकाणी वळायला देतो, आहे की नाही.
मग तो ओळून आणतो की नाही, या ठिकाणी चारा नेतो, तिकडं पाणी पाजलं नेतो की नाही, रोजचं त्याचं काम असतं की नाही. आणि संध्याकाळी आणल्यानंतर काय करतो, कुठे आला कोणाच्या बांधतो, मालकाच्या. मग दूध कोण खातो, वळणारा दूध खातो काय मालक दूध खातो, मालक खातो. आता बुद्ध म्हणून होता की भिक्षूंनो, हा तुमचा जे गुरु आहे तर कशासारखा आहे, त्या ढोरांना वळणाऱ्यासारखा. पण माझा हा जो दुसरा भिक्षू आहे तो कसा आहे, तो दूध खाणारा व्यक्ती आहे. तो तुमच्यासारखं वळणार आहे का ते, तर नाही. त्याचा प्रकार काय करतो, त्यांनी इतकं जरी शिकवलेलं आहे, पण त्यांनी काय केलं, धम्माचं थोडं सुद्धा प्राशन नाही केलं. म्हणजे त्यांनी बघा, तुम्हाला सांग, बुद्ध म्हणतात की तुम्ही 500 जण आहात, तुम्हाला तो कंटिन्यू उपदेश करतो की नाही, तुम्हाला कुठं जायचं, कुठं नाही जायचं, या दिशेला जायचं, त्या दिशेला जायचं, या ठिकाणी भिक्षा अशी मागायची, त्या ठिकाणी भिक्षा अशी मागायची, तर तुम्हाला पूर्ण शिकवतो की नाही. हा, तो शिकवतो, पण त्याचा स्वतःला काही लाभ आहे का, नाही. पण माझा जो काही शिनाश्वर जो भिक्षू आहे, तर या भानगडीत बनतो का तो, ते नाही पडत. डायरेक्ट काय करतो, दूध आणि जे काही दुधापासून बनणारे पदार्थ आहे तो खातो. तर तो ढोरं तर वळत नाही, पण काय करतो, त्याचं मालक स्वामी मात्र स्वामी बनला आहे की नाही. जो धम्म आहे त्या धम्माचा काय बनला, तो स्वामी बनला, त्याचा अधिपती बनला, त्या धम्माला त्यांनी जाणलं, आणि म्हणून तशा प्रकारे तो आहे. अशा प्रकारे म्हटल्यानंतर बुद्धांनी गाथा म्हणली, बहुन पीचे सहित भास मानो, नम तक्करो होती नरो कमत्तो, गोपव गाओ गणयं परेसं, न भगवा संभन्यस होती. अप्पिंचे सहित भास मानो, धम्मस्य होती अनुधम्मचारी, रागंच दोषंच पहायं, मोहं संप जानो सुविमुक्त चित्तो, अनुपवादिनो इधंवा हुरंवा, संग भगवा संपस्स होती ती. की ज्याप्रमाणे एखादा काय तो प्रमत माणूस आहे की नाही, काय करतो, सदैव जशा प्रकारे नाना प्रकारे काय करतो, बुद्ध वचन काय करतो, ते पाठ करतो. जशा प्रकारे एखादी जी कोंबडी आहे तर उडताना किती फडफड करते, तशाच प्रकारे एखाद्या व्यक्तीला जास्त माहित असतं, काय करतो, तोंडाने किती फडफड गाथा म्हणतो. जसं एखादी कोंबडीची फडफड करते की नाही, तशा प्रकारे तोंडाने तो काय करतो, फडफड सांगतो. पण त्याला काय होतो, त्याला मात्र काय होतो, त्याचा बिलकुल त्याला काय करतो, त्याचा अर्थ वगैरे त्याला समजत नाही. तर तशा प्रकारे तो गायी चारणारा व्यक्ती असतोय की नाही, पण त्याला काय करतो, रोज ते गिनती करतोय की नाही, की गायी इतक्या आलेल्या आहेत, इतक्या दिलेल्या आहेत, या दिशेला चाललं पाहिजे, त्या दिशेला चाललं पाहिजे. पण एवढं करूनही मात्र त्या गायीचं तो व्यक्ती दूध पिऊ शकत नाही. त्याप्रमाणे आपल्या शिष्यांना नाना प्रकारचे विनय सांगतो, हे करू नये, ते करू नये, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. परंतु इतकं करू नये, तो सामान्य जे फळ आहे, ज्याला आपण 4 फळ म्हणतो, ते मात्र काय करतो, तो व्यक्ती त्याचा अधिकारी बनू शकत नाही. श्रोतापनचा अधिकारी बनू शकत नाही, सकृतागामीचा अधिकारी बनू शकत नाही, अनागामीचा अधिकारी बनू शकत नाही, अरहंताचा अधिकारी तो व्यक्ती बनू शकत नाही. पण जो थोडसच अर्थ जाणतो, एखादच ग्रंथ पाठ करतो, एखादी गाथा पाठ करतो, पण तो गाथा काय करतो, चांगल्या प्रकारे त्याचा काय करतो, अभ्यास करतो, त्याचं आचरण करतो आणि अभ्यास करतो. प्रथम ध्यानाचा अभ्यास करतो, द्वितीय ध्यानाचा अभ्यास करतो, तृतीय ध्यानाचा अभ्यास करतो, चतुर्थ ध्यानाचा अभ्यास करतो, आणि राग कसा नष्ट होईल याचा अभ्यास करतो. कंटिन्यू त्याच्यानुसार चालण्याचा करतो. द्वेष कसा नष्ट होईल, मोह कसा नष्ट होईल, त्याचा परित्याग कसा जाईल, प्रज्ञा कशी वाढवली जाईल, प्रज्ञा विमुक्तीचं ज्ञान कसं उत्पन्न होईल, आणि आपल्या चित्तामध्ये जे काही विकार नाना प्रकारचे भरलेले आहेत ते कशा प्रकारे नष्ट केले जातात, त्याप्रमाणे आपले उपादान आहे, ते उपादान वाढतात कसे, ते नष्ट कसे करायचे, अशा प्रकारे करून काय करतो, आपल्यामध्ये जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी काय करतो, हे जे विकार आहे की नाही, राग द्वेष मोहाचे, हे काय करतो, नष्ट करतो. ती गाथा ऐकतो, त्या गाथ्यानुसार काय करतो, त्याचा एकच गाथा पाठ करतो, पण ती गाथा समजून घेऊन त्यानुसार तो अभ्यास वगैरे करतो. तर अशा प्रकारे बुद्धाने त्या दोघांना, त्या भिक्षूंना काय सांगितलं, की बाबा तुला भरपूर ज्ञान आहे या गाथेचं, पण ह्या गाथेचं आहे, पण त्या गाथेचा तुला काही उपयोग आहे का, हे गाथा फक्त दुसऱ्यांना सांगू शकतो तू, की बाबा बुद्धवचन असे आहेत, बुद्धवचन तसे आहेत, की नाही. नाहीतर एखाद्या बघा काय तुमच्या नगरामध्ये एक गोष्ट आहे की नाही, की भंतेजी काय करतात, मराठीतच सांगतात आहे की नाही, पण गाथा घेतात का,
नाही की नाही, काय काय म्हणतात भंतीला काय परित्राण येते का नाही, आहे की नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की उपासकांनो ज्या एरियात गेले ते भाषा जी आहे त्या भाषेमधून ती गाथा समजावून सांगा तुम्ही. नाहीतर लोक वेगळंच म्हणतात की भंतीला येत नाही वाटते पाली भाषा वगैरे, नाही भंतीची कधीच पालीमध्ये परित्राण म्हणत नाही. सांगायचं तात्पर्य हे आहे की आपल्याला पाली वाचल्यानंतर आपल्याला ते समजत नाही, आपल्याला समजते कोणती, आपल्याने त्या पाली भाषेत जेव्हा आपण विस्तार काय केले की नाही, तर विस्तार ऐकल्यानंतर तर ते महत्वाचं आहे. आपल्याने आपण किती एखादं जर किती बडबड किती तुमच्या पुढे गाथा जर म्हणून बसलो तर ते काही उपयोगाचं नाही, तुमच्या त्या गाथा म्हणल्यानंतर ते तुम्हाला समजणार नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की जी भाषा लोकांना समजते त्या भाषेमध्ये भिक्षूंनी उपदेश करावा. आणि म्हणून माझ्याकडे मी एकच गोष्ट करतो की मी जास्तीत जास्त ते गाथा मराठीमधून सांगण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून त्या लोकांना पटकन समजावं. हाच एक उद्देश असते. आणि ती गाथा जर केली तरच त्याला समजेल ना, नाहीतर आपण इकडे किती गाथा पठण करत राहिलो तर समजणार काय, समजणार एक तर तुम्हालाही समजणार नाही आणि मलाही समजणार नाही. मग ती कसं आहे तर ती एक आपल्याला ती ओढ निर्माण होईल आणि काय त्या गाथेमध्ये काय आहे हे कधीच कळणार नाही आपल्याला. म्हणून बुद्धांनी तेव्हा सांगितलं होतं की ज्या ज्या ठिकाणी जी बोली भाषा आहे तर भिक्षूंनी त्या बोली भाषेमधून त्या लोकांना धम्म शिकवावा. म्हणून माझं काम असं असते की मी कधी कोणाच्या घरी परित्राण घेतलं तर मी काय करतो ते मराठीमधून त्यांना सांगतो की बाबा अशा प्रकारे तुमच्या घरी परित्राण आहे, ह्या परित्राणाचा असा अर्थ आहे. तर तेव्हा त्या व्यक्तीला काय करतो पटकन समजतो, नाहीतर अन्यथा समजत नाही. तर ही गाथा जेव्हा बुद्धाने सांगितली तर बुद्धाने सांगितल्यानंतर तर ही गाथा सांगल्यानंतर बरेच भिक्षू काय झाले श्रोतापन्न झाले. एखादा व्यक्ती जसं आपण सांगतो त्याला की बाबा एखादा व्यक्ती काय शील संपन्न आहे, बहुश्रुत सुद्धा आहे, म्हणजे त्यांनी खूप प्रकारे काय केलेले धम्मग्रंथ पठण केलेले आहे, त्यांनी त्याचा अभ्यास केला आहे. पण काय करतो तो त्यानुसार आळस करतो आणि प्रमाद करतो. त्याला काय होते त्याला अनित्याविषयी माहित नाही असते, आहे की नाही, तो अनित्याची कधी भावना करत नाही. तर सदैव काय करतो लोकांना उपदेशच सांगत तिकडे फिरतोय की नाही. त्याच्यामुळे तो काय करतो चांगल्या प्रकारे स्वतःला काय करतो ना तो कधी अनित्याचा अभ्यास करतो ना मुख्यमतीचा अभ्यास करतो. ते फक्त लोकांना काय करतो कंटिन्यू काय करतो लोकांना उपदेशच करतो. आणि त्याच्यामध्ये कधी होतं मग जे लोक खूप सारे जमणारे लोक असतात आहे की नाही, तर काय करतात ते जमण्याचं त्याला असं वाटतं की बाबा माझ्याकडे बघा याच्याकडे एकही व्यक्ती नाही पण माझ्या पाठीमागे माझ्या एका शब्दात हजारो लोक जमतात आहे की नाही, मी सांगतो तर सर्वजण ऐकतात. पण ते कसं आहे ढोर वळण्यासारखं आहे की नाही, कोणी ढोरान खाना टाकतो हा व्यक्ती काय सकाळ संध्याकाळ वळतो पण त्याचं दही दूध खात नाही. पण जो व्यक्ती एकच धर्माचं पद प्राप्त करतो आणि त्या पदानुसार काय करतो त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करतो, परिज्ञान करतो, तर चांगल्या प्रकारे काय करतो तो अभ्यास करतो आणि अभ्यास करून लोकोत्तर धर्म अभ्यास करतो, अशुभ भावना करतो, आनापानासती करतो, दूतांगाचा अभ्यास करतो त्याचप्रमाणे. आणि अशा प्रकारे त्याला म्हणतात अनुधम्मचारी, धर्मानुसार वागणारा व्यक्ती, धर्मानुसार शिकणारा व्यक्ती, धम्म शिकणार त्याला म्हणतो धम्म अनुचारी, अनुधम्मचारी की त्या धर्माचं आचरण करणारा व्यक्ती. तर अशा प्रकारे तो व्यक्ती अशा प्रकारे धर्माचं जर आचरण करणारा व्यक्ती, धर्माचं अनुगमन करणारा व्यक्ती असेल त्याच्यामध्ये राग नष्ट होतो, द्वेष नष्ट होतो, मोह माया नष्ट होते. आणि अशा प्रकारे करून काय करतो तो व्यक्ती श्रीनाथ अनंत बनतो. तर अशा प्रकारे बुद्धांनी गाथा म्हटल्यानंतर बरेच भिक्षुक झाले, श्रोतापती फळ प्राप्त केले आणि बरेच लोकांनी धर्मसेवना काय सार्थक झाले म्हणजे ती धर्मदेशना ऐकून त्यांनी काय केलं त्यानुसार चालण्यासाठी त्यांनी सुरुवात केली की जी गोष्ट माहित नाही ती गोष्ट त्यांना प्राप्त झाली. आणि अशा प्रकारे करून बुद्धांनी हे देशना इथेच समाप्त केली. तर सांगायचं ते तात्पर्य असते की एखादा व्यक्ती ज्याला कमी ज्ञान आहे पण तो व्यक्ती काय सुद्धा मन बुद्ध म्हणतात की कोणता व्यक्ती लहान आहे किंवा मोठा आहे तर या गोष्टी उष्ण करते त्याच्यामध्ये महानता सुद्धा त्याच्यामध्ये गोपीत सुद्धा ज्ञान असू शकते. जशा प्रकारे सहजासहजी कोणतेही जे काही तलाव असते तर सहजासहजी त्याची खोली आपण समजू शकतो का नाही. आपल्याला वाटते कधी कधी काय काय असते गंभीर असते, काय काय वाटते की लय खोल असते पण ते वरच असते, पण काय काय दिसत नसतात पण फार खोल असतात आहे की नाही, खूप मोठे मोठे खाली असतात ते त्याचे तळ मात्र लवकर आपण शोधू शकत नाही. तर म्हणून आजचं जे काही सहाय्यक भिक्षू
वस्तू होती ते इथे समापली. आज जो आपला जो काही पहिला वर्ग होता ते वर्ग संपला. आता आपण दुसरा अप्रमाद वर्ग उद्यापासून घेणार आहोत. साधू साधू साधू.